तर नमस्कार मंडळी, मी अमोल पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खास असणार आहे। आज तारीख आहे 21 जानेवारी आणि उद्या असणार आहे 22 जानेवारी। आणि अयोध्येमध्ये तुम्हा आम्हा सर्वांचे प्रभू श्रीराम हे विराजमान होणार आहेत। आणि त्याच निमित्ताने मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये सर्वत्र आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण असणार आहे। आणि या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावोगावात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि तसंच आयोजन आमच्या मालगुण, गणपतीपुळे, निवेंडी, वरवडे आणि भंडारपुळे या पंचक्रोशीतून आज 21 तारखेला मोठी रॅली काढण्यात येते। आणि या रॅलीची सुरुवात गणपतीपुळ्यातून होणार आहे आणि आम्ही आता चाललोय त्याच रॅलीला। तर आपल्यासोबत आपला मित्र मुकेश आहे आणि आम्ही बघा मस्तपैकी वेशभूषा केलेली आहे। आणि रॅलीचं स्वरूप कसं असेल, काय रॅलीमध्ये कशा प्रकारचं आयोजन नियोजन असणार हे तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटेल। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करून शेअर करा आणि नक्कीच कमेंटमध्ये सर्वांनी लिहायला विसरू नका की जय श्रीराम। तर चला मंडळी, आता जाऊया थेट गणपतीपुळ्यात आणि रॅलीमध्ये सहभागी होऊया, चला। आणि मित्रांनो, जी रॅली आहे ही बाईक रॅली असणार आहे। त्यासाठी मुकेश आपली गाडी घेऊन आलाय। तसं मी पण गाडी घेऊ शकलो असतो, पण मी गाडी घेतली तर शूट कोण करणार हा पण प्रश्न निर्माण होतो। तर मुक्याला बोललो तू गाडी घेऊन ये, आपण दोघं एकत्र जाऊया। तर चला मंडळी, आता जाऊया गणपती। मित्रांनो, आम्ही निघालो आता बाईक रॅलीसाठी। प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ही बाईक रॅली आज निघणार आहे। आणि आम्ही देखील या आनंदोत्सवामध्ये एक वेगळंच या ठिकाणी वातावरण निर्माण करण्यासाठी कालपासून इकडे सजावट केलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी पताका देखील लावलेल्या आहेत, म्हणजे कसं रॅलीचं आगमन देखील या मार्गावरती होणार आहे। आणि त्या निमित्ताने आणि इकडे छानपैकी रांगोली देखील काढलेली आहे। आणि मित्रांनो, प्रभू श्रीराम आपले अयोध्येमध्ये विराजमान होतात, हा सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण असणार आहे। आणि या क्षणामध्ये कुठेतरी आणखीन आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही देखील इकडे सजावट वगैरे आणि आनंदाचं वातावरण आहे। तर चला मित्रांनो, आता लगेच पोहोचूया आपण गणपतीपुळ्यामध्ये आणि या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊया। आणि आपला मित्र मुकेश देखील तत्परतेने आलेला आहे। तर चला। झेंडा गाड्या किती अमोल? राखीवला देऊन ठेव, पटकन लागली तर एक दोन राखीवला देऊन ठेव, पटकन लागली तर माझ्याकडून घे। नमस्कार मंडळी, आपण पोहोचलो आता गणपतीपुळ्यामध्ये। ते सर्व रॅलीसाठी पंचक्रोशीतून ग्रामस्थ देखील उपस्थित होत आहेत। इकडे सर्व तयारी चाललेली आहे, साऊंड व्यवस्था आहे। त्यानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील या रॅलीसाठी इथे उपस्थित होत आहेत। आणि गणपतीपुळ्याच्या मंदिरापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे मित्रांनो। तर आता मी तुम्हाला दाखवतो की इकडे कशा पद्धतीने तयारी चाललेली आहे। तर मित्रांनो, इकडे सर्व तयारी चाललेली आहे ह्या रॅलीसाठी, बाईक रॅली। सर्वजण आपले बाईक घेऊन इथे उपस्थित होत आहेत। लावून घ्या मागे, एक लाईन क्लिअर ठेवा, दोन ने लावून घ्या मागे। मस्करी नको, दोन लावून घे। कोणाच्या इथे दोन लावून घ्या मागे। काय गेली मस्करी? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आणि इथे आपले मित्र बबन दादा भुत्ते देखील या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। आणि आज रविवार असल्याने गणपतीपुळ्यामध्ये पर्यटकांची, भाविकांची देखील गर्दी आहे इकडे मित्रांनो। आणि इथून या गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या
समोरूनच या रॅलीला सुरुवात होणार आहे. अजून भरपूर मंडळी इथे उपस्थित होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मित्रांनो या रॅलीला सुरुवात होईल. गणपतीपुळ्यातून मालगुणमध्ये प्रस्थान करेल. नंतर मालगुणमधून मालगुण राम मंदिर या ठिकाणी देखील ही रॅली जाणार आहे आणि तिथून मग भगवतीनगरवरून गणपतीपुळ्यामध्ये पुन्हा ही रॅली येणार आहे. तर असं हे सगळं नियोजन आयोजन आहे. तर तुम्हाला भव्य दिव्य स्वरूप या रॅलीचं नक्की पाहायला भेटेल. अयोध्येमध्ये रामललांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. त्याबद्दल आपण या पंचक्रोशीतील सर्व राम भक्तांनी भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तर मी सर्वांना माझी विनंती आहे की रॅली चालू असताना सर्व आपण राम भक्तांनी शिस्तीने पालन करायचं आहे. आता जशा 2-2च्या रांगा आपण बनवलेल्या आहेत त्या 2-2च्या रांगाच कंटिन्यू करायच्या आहेत. ॲम्ब्युलन्स असेल, पोलिसांच्या गाड्या असतील, या गाड्यांना प्राधान्याने मार्ग द्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आणि असंच भव्य दिव्य यश या रॅलीला मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. काही मिनिटातच रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर पुढच्या सूचना दिल्या जातील. धन्यवाद. थोड्याच वेळात या बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे. परंतु एक भव्य दिव्य स्वरूप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि इकडे पेट्यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे आता जे बांधव या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना पेटे देखील बांधले जात आहेत. मंगल मूर्ती मोरया. सियावर रामचंद्र की जय. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय. जय श्रीराम. तर बाईक रॅलीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सर्व पंचक्रोशीतून ग्रामस्थ इथे उपस्थित आहे आणि हा आपला मित्र आहे. मित्रांनो बघा सायकल घेऊन बाईक रॅलीमध्ये आपल्यासोबत, म्हणजे किती उत्साह आहे बघा या तरुणांमध्ये. हा बघा त्याच्याकडे पण सायकल आहे. म्हणजे गाडी पाहिजे असं काय नाही, सायकल घेऊन सुद्धा ही मुलं रॅलीमध्ये सहभागी झालेली आहेत आणि भव्य दिव्य अशी रॅली असणार आहे. पुन्हा एकदा आपण बोलूया जय श्रीराम.
काय करायचं? हा पकडायला नाही जमणार. तुम्ही राहा उभं.
पूर्ण दिसशील गेला तिकडे. कर कर दिसेल तो लांब आहे. वरतून घ्यायचं मागे. जय जय श्रीराम.
ठेव दोन. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ये नंतर का गाडी चालला आधी. कसली होती सुसाट ते यार आपल्याला सुसाट घालून काय म्हटलं पाहिजे. थोडा वेळ ना गाडी थांबली पाहिजे इथं आता. उभं आले. गाडीवरून सरायला होतं. जय श्रीराम. जय श्रीराम. ड्रोनवाला आहे ना गेला तू. आता गाडी शूट कर. हात पण दुखत आले. होय होय. ते काय जण आहेत ना. थोडा तरी गॅप पाहिजे होता. दोन दोन बायकांनी पाहिजे. रामचंद्र के. हे वरून
तर मंडळी, आपण 4 वाजता गेलो होतो एका रॅलीसाठी. प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गणपतीपुळे पंचक्रोशीतील सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन एक बाईक रॅली काढली. अतिशय सुंदर असं आयोजन गणपतीपुळ्यातील मंदिरापासून या रॅलीला सुरुवात झाली. ती थेट आली मालगुणच्या बाजारपेठेतून. पुन्हा एकदा मालगुणमधून राम मंदिर, तिथून भगवतीनगर मार्गे पुन्हा गणपतीपुळे आणि त्यानंतर गणपतीपुळ्याची ग्रामदेवता चंडिकेच्या मंदिरात येऊन ह्या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर तिथे स्तोत्र पठण वगैरे कार्यक्रम झाला, आरती झाली आणि त्यानंतर प्रसाद वगैरे देऊन या रॅलीची सांगता झाली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या सुंदर असं या रॅलीचं आयोजन होतं. तर तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल मला कमेंट करा. एक जय श्रीराम म्हणून कमेंट करून नक्कीच करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.